हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, हे पार्सल आलेलं आहे एका झाडाचं. मी काही झाडं बोलवलेली आहे ऑनलाईन. तर बघा, हे झाड आहे कॉइन प्लांट. तर हे खूप मस्त प्लांट आहे आणि अगदी अशी कुंडी भरून जाते या प्लांटनी. तर हे मी लावणार आहे आणि जगल्यानंतर मी तुम्हाला दाखविणार की हे कसं आहे ते. तर नकुलचा वाढदिवस होता या महिन्यात, शकुलचा आणि माझासुद्धा. तर आम्ही या निमित्ताने काही झाडं परचेस केलेली आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानेच हे झाडं आम्ही लावणार आहोत. तर बघा, हे कॉइन प्लांट आहे. खूप मस्त प्लांट आहे हे. आणि आता मी लावील तेव्हा तुम्हाला दाखवील किंवा लावल्यानंतर दाखवील. हे झाड तुम्ही हँगिंग प्लांटरमध्ये सुद्धा लावू शकता. खूप छान वाटतं हँगिंगमध्ये लावलं तर. मी सुद्धा हँगिंग प्लांटरमध्येच लावणार आहे. आणि दुसरं झाड मी बोलवलेलं आहे हे पॅशन फ्रूटचं. हे सुद्धा ऑनलाईन बोलवलेलं आहे. याला छान फळं लागतात. तर जेव्हा लावील तेव्हा मी दाखवील तुम्हाला आणि फळं लागल्यावर सुद्धा दाखवीन. तर हे पण मस्त आलेलं होतं. पॅकिंग तर खूप जबरदस्त असते या लोकांची. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाला डोळे असतात. दिसते सर्वांना, पण काय दिसते ते महत्त्वाचे. तुमची दृष्टी कशी आहे, नजर कशी आहे, कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे तुमचे विचार कसे आहेत त्यावर बरेच अवलंबून असते. एकच गोष्ट असते पण प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे त्याचे अर्थ निघतात. सकारात्मक राहा, संस्कारी राहा, चांगले निष्कर्ष काढा, चांगल्या अर्थाने गोष्टी पहा. आपली दृष्टी गढूळ असेल किंवा पूर्वग्रह दूषित असतील तर चांगल्या गोष्टीतसुद्धा आपण त्रुटी शोधून हे स्वतःच्या व इतरांच्या दृष्टीने अयोग्य ठरते. आपले मनीचे भाव चांगले ठेवा. जग सुंदर आहे ते अजून सुंदर बनवा. तर मैत्रिणींनो, याच विचारासोबत मी हे प्लांटेशन करणार आहे की आपली दृष्टी खूप चांगली ठेवा तुम्ही, तर तुम्हाला जग सगळं चांगलं दिसेल. तर हे बघा, हे आहे पॅशन फ्रूटचं झाड. तर हे झाड मी आता लावणार आहे आमच्या टेरेस गार्डनवरती. मस्त पॅकिंग आलेलं आहे. एकदम इतकुशी माती पडलेली नव्हती. बघा, मस्तच आहे. तर चला आपण आता टेरेस गार्डनवरती हे झाड रोपवूया. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी ही सगळे रोपटे बोलवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा आपल्या वाढदिवसाला एकतरी झाड लावा आणि आपल्या पर्यावरणाला जरा हातभार लावूया आपण. तर हे तिसरं झाड आहे सोनचाफ्याचं. सोनचाफ्याचं झाड इकडे मिळत नव्हतं त्यामुळं मी ऑनलाईन बोलवलेलं आहे. खूप मस्त आलेलं आहे हे पण. बघा, एकदम छान आलेलं आहे पॅकिंग. म्हणजे ते जरासुद्धा हालत नाही आहे, इतकं छान पॅकिंग केलेलं आहे यांनी. बघा, मस्त आलेलं आहे. खूप छान पॅकिंग करतात हे लोक. अगदी इतकंसंही हललेलं नाही आहे झाड. हे बघा, असं छान ते पॅक केलेलं आहे. खाली सुद्धा पॅक केलेलं होतं. एक पान पिवळं झालेलं आहे. हे बघा. तर आता मी इथे टेरेसवरती आलेली आहे आणि इथे एका कुंडीमध्ये मी छान हे रोपटं लावणार आहे. आणि बघाले कसं वाढते, काय वाढते याचं अपडेट मी देत राहील तुम्हाला. असं छान पॅकिंग केलेलं होतं हे. पावसाळ्यात बोलू म्हणून चांगलं आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि आता मी नकुलला ऑक्शन करत आहे. तर रात्री मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालं. मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे ते. खूप मस्त धमाल मजा मस्ती केली मुलांनी. आणि आता सकाळी म्हणजे संध्याकाळीच आम्ही त्याला ऑक्शन करत आहोत. तर आता आम्हाला निघायचं आहे गणपतीला, म्हणजे गणेश टेकडीला. नागपूरचं प्रसिद्ध असं गणेश मंदिर आहे, टेकडीचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत. तर इथे आम्ही तिघींनी पण ऑक्शन केलं आणि
त्यानंतर आम्ही दर्शनाला निघणार आहोत. इथे प्राचीसुद्धा ऑप्शन करत आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहे आणि आम्ही आता पोचलेलो आहे मंदिरात. तर आम्ही खालून असं छान फुलं वगैरे घेतली. मला इतकं नवीन वाटत आहे, नेमक्या वर्षानंतर आली आहे. आज आम्ही आलेलो आहे टेकडीच्या गणपतीला. आज नकुलचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आलेलो आहे. चला दाखवते मी. खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे. तर बघा किती शूट करता येईल ते दाखवते. तेव्हा 10 वाजले होते इथेच मंदिरात. सुंदर असं कळस आहे आणि बांधकाम सुरूच आहे. इकडे गायत्री मंदिर आहे. आता आम्ही तिथे दर्शनाला जातो. शकुलला व्हिडिओ कॉल केला आणि दर्शन दाखवलं. आज आम्ही टेकडीच्या गणपतीला आलो आहे आणि मी तरी 3 वर्षानंतर आली आहे आणि खूप सुंदर दर्शन झाले. मंदिराचं पण बरंचसं रेनोव्हेशन झालेलं आहे. छान वाटलं. मस्त दर्शन झालं आमचं. आणि आज आषाढी एकादशी पण आहे, नकुलचा वाढदिवसही आहे. खूप मस्त वाटलं. आम्ही सहपरिवार इथे आलो. फक्त शकुल नाही आहे. आजच निघाला तो दिल्लीला. फक्त तेवढी खंत वाटते. चला. ये मेरा है. मम्मी काय अरे हे घे ना मम्मी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही सदरला आलो तिथे आईस्क्रीम खायसाठी. तर बघा आम्ही सगळ्यांनी असं वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम घेतलेले होते. खूप छान आईस्क्रीम होतं हे. कोणी शेक घेतला, कोणी आईस्क्रीम घेतलं, असं वेगळं वेगळं घेतलेलं आहे आम्ही. तर अशा प्रकारे नकुलचा वाढदिवस आम्ही इथे असा एन्जॉय केला. 2 दिवस, ते पण 5 आणि 6 तारखेला. त्यानंतर 2 दिवसांनी माझा वाढदिवस होता. तर तेव्हासुद्धा आम्ही रात्री असं केक कटिंग केलेलं आहे. तर ते व्हिडिओ थोडे बघा तुम्ही. अजून एक वेळा व्हिडिओमध्ये नाही आलो. चलो ठूसो जल्दी जल्दी. हैप्पी बर्थडे टू माय मॉम, टू माय डॅड. बिकॉज ऑफ देम आई वॉज बॉर्न. माय यंगर ब्रदर वॉज ऑल्सो बॉर्न. माय यंगर ब्रदर गॉट प्रेग्नेंट. वी आर प्रेग्नेंट बोलते आजकल. यू नो ही इज ऑल्सो प्रेग्नेंट. प्राची पप्पी घेशील मम्मीला तू. कमान मम्मी पप्पी घे प्राचीची. पप्पीला पप्पी तू घे ना बे. ऐसा चुम्मा लेना बोला मैंने क्या पप्पा पप्पा ले रहे. ऐसा आवाज आने को ना. मम्मीच्या घेऊन घेतो मी.
पाय घेऊच नाही देत मला. माझे दिवे आहे बघा. ते सराटानी मारते. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. सासू माटू दादीजी का सफर. थँक्यू. फ्रॉम मम्मी टू ग्रँड मम्मी. आमच्या जीवनात आल्याबद्दल थँक्यू. एवढं चालत येतो का त्याच्यातलं. थांबा मी आणून देते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मॉम. हॅपी बर्थडे टू यू. बापरे बापरे. हळूमध्ये घेता का. अलग टेन्शन आहे बाई. युट्यूबर को अलग टेन्शन आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू सो मच. एवढं स्पेशल. नाही आम्ही काय करू नाही शकलो, बाहेर नेऊ नाही शकलो म्हणून म्हटलं काहीतरी. ड्रेस पण नाही बदलवलाय. इकडे येऊन जायचं. पाला कवर हसायला येतं. तुम्ही हसूनच घ्या ना. नाकू होत नुसते. स्पीड वाढव. हॅपी बर्थडे. तर अशा प्रकारे आम्ही नकुलचा आणि माझा वाढदिवस साजरा केला. मुलींनी अगदी मला सरप्राईज दिलं. मी बाहेर बसली होती तर त्यांनी सगळी तयारी केली आतमध्ये आणि डायरेक्ट जेवायला बोलवलं आणि औक्षण वगैरे सगळं केलं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओ सोबत. बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी.